आतापर्यंत मी नेमकं काय बोलत होतो म्हणजे आता कळलं मला. पहिल्यांदा ते खरं बोलावं होतं का. तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना तिरवार वंदन करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील आंबेडकरी विचाराच्या ज्या तोफा आहेत दोन, एक माननीय माधवदादा जमदाडे आणि एक माननीय हत्ती आंबिरे साहेब. माधवदादा बहुजन टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे हत्ती आंबिरे साहेब सुद्धा ICS YTF. मी ते विनंती करतो अजून त्या नाव थोडं शॉर्टकट साहेब करा, थोडं आम्हाला उच्चारायला पुढे कुठे आहे की नाही, जरा अवघड होतं अवघड झालं थोडं. हा असं काहीतरी द्या थोडं. आणि लोक अपेक्षा या दैनिकांचे संपादक आहेत. पहिल्यांदा या दोन्ही महारथीला आपण नेहमी सांगत असतो की सध्याच्या वातावरणात लोक जातीच्या तोंडात माती कशी घालता येईल याचा प्राधान्याने विचार करतात, म्हणजे जातीसाठी माती खातात. पहिल्यांदा या दोन्ही वाघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी बोलून माझा मान सन्मान केला. पहिला मला एक गैरसमज होता की दादा असतील, हत्ती आंबेरे साहेब असतील, काही कार्यक्रम झाले की ते पोस्ट करत राहतात, बरोबर का. मला असं वाटायचं यार बहुतेक माझ्यामध्ये निगेटिव्ह मध्ये मला ऑफिसला या म्हणत नाही. एवढं सुंदर ऑफिस, कारण 4-5 वर्ष सतत काही ना काही प्रोग्राम झाला की ते लाईव्ह असतं किंवा त्याची पोस्ट असते किंवा व्हिडिओ असते इत्यादी इत्यादी. तर असं मला वाटायचं, पण तुम्हाला खरंच वाटतं की तो माझा गोड गैरसमज होता. आज तो दूर झालेला आहे की खरंच त्या दोघांचे माझ्यावर प्रेम आहे ते सिद्ध झालेलं आहे. आणि दुर्दैवाने मी केव्हा केव्हा असं म्हणतो, खरं किंवा खोटं आहे हे तुम्ही ठरवा, की जे आलेल्या अनुभवातून, कारण बुद्धाचं एक लाईन आहे, यही पश्चिको, एखाद्याबद्दल तुम्ही तुमचं मत व्यक्त जर करत असाल तर जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्या सहवासात जात नाही, तोपर्यंत कृपया मत व्यक्त करू नका. आणि खरंच, कारण मी आता सांगितलं की माझा जो अनुभव होता की मी नेहमी म्हणायचो, रागाने म्हणा कशाने म्हणा, की आपला लढा मनुवाद्याशी नाही आपल्या लोकांशी आहे. कारण तुम्ही पुढे जात असताना पहिल्यांदा आपले ताळवे येतात. खरं असेल किंवा नसेल माझं मत आहे, बाकी आपल्या लोकांकडे कार्यकर्त्याकडे सगळं डेअरिंग आहे, अभ्यास आहे, सगळं आहे. मात्र दुर्दैवाने एक त्याच्यासोबत एक गुणाला ज्याला जळण असं म्हणतात, ते नैसर्गिक आहे का आलेला आहे याच्याबद्दल काय मला काही जास्त काय अभ्यास नाही, परंतु आहे. आमच्याकडे आम्ही लहानपणापासून बघतो मोठमोठे पाटलं आणि त्याचे छोटे छोटे डेंगर असे 8-10 वर्षाचे असताना. आणि मला तेव्हा आश्चर्य वाटायचं की जेव्हा 60 वर्षाचा पाटील त्याच्या 15-20 वर्षाच्या मुलाला आवाज देत असताना अहो पाटील या ना म्हणायचा. आणि ती प्रथा गावामध्ये आजही आहे. का म्हणायचा? तो पोराचं कौतुक म्हणून नाही, तर माझ्या पोराला इतर लोकांनी काय म्हणावं, कसं बोलावं याचा तो रस्ता तयार करून द्यायचा. लक्षात घ्या पॉलिसी. लोकांना वाटायचं एवढा मोठा पाटील स्वतःच्या लेकराला आवाजावर बोलतोय, पाटील म्हणतोय, आणि न कळत मग बाकीचे माणसे 50-50 वर्षाचे 15 ते 17 वर्षाच्या डेंगराला पाटील म्हणायचे. आज खरंच मला वाटलं की दुर्दैवाने आपल्या कार्यकर्त्याकडे आपण एकमेकाच्या पायात पाय घालून कसं पाडता येईल. मला वाटतं आपल्याला ते काय नैसर्गिक आहे काय ब्लड मध्ये आहे काय माहित नाही, कारण तेवढं माझं संशोधन नाही. परंतु आपल्या माणसाला आपल्या माणसाचं कौतुक करण्यासाठी फार त्रास होतो. आपल्या ते आलेला दुर्गुण म्हणा की काही म्हणा, पण हत्ती आंबेरे साहेबांना केलेलं संपूर्ण काम आम्हाला दिसत नाही, माधवदादांनी केलेलं संपूर्ण काम आम्हाला दिसत नाही. आम्ही दुर्बीण घेऊन सगळं धोतच पांढरं, त्यात काळा डाग कुठं दिसतो का यात सुद्धा सगळा गणपत चित्रायला. आणि जर चुकून काळा डाग दिसला तर काळा डाग म्हणजे कसं पॉइंट मध्ये नाही, ते
पॉइंट मध्ये येत नाही बघा, की मग त्यातला आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून बँड बाजा लावून तो काळा डागालाच आम्ही फोकस करत आहोत. हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का. किंवा आम्ही मनुवाद्यासोबत लढणार. परंतु खऱ्या अर्थाने आज या दोघांचं मन बघितल्यानंतर की आपण आपल्या कार्यकर्त्याला आपण मोठं समजलं पाहिजे, त्याला मोठे पण द्यायला पाहिजे. आपण जर दिले इतर लोक देतील, आपणच एकमेकाला जर खर्चीकरण करू लागलो तर विषयच नाही. मला वाटते त्याला काही काम करायची गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि म्हणून ही हस्ती का मोठी झाली, तथागत गौतम बुद्धाचा एक मॅसेज माझ्या लक्षात आहे. बुद्ध म्हणतात मोठं व्हायला काहीच लागत नाही. हे बुद्धाची नाही ना, लक्षात घ्या. बुद्ध म्हणतात मोठं व्हायला काहीच लागत नाही. अरे तुम्ही इतरापुढे झुका, ऑटोमॅटिक मोठे होत जातात. मला वाटतं ही महानता या दोघांकडे आहे. हे घेण्यासारखा गुण आहे. कारण इतराला जो माणूस मोठा समजतो, खरंच मला वाटतं त्याच्यापेक्षा कोणी मोठा राहत नाही. कारण साधी गोष्ट नाही, इतरांचं कौतुक करणं, इतराच्या पाठीवर थाप मारणं, त्याला खरंच ज्याचं मन मोठं आहे तेच करू शकतो. फॉर्मॅलिटी तर सगळेच करतात, औपचारिकता तर सगळेच करतात. आणि म्हणून खरंच या ठिकाणी मला एक मेसेज गेला की आज समाजामध्ये अशी माणसं आहेत की ते आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजेत आणि मोठा गेला पुढे गेला पाहिजे. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आपल्या समोर आहे. माधव दादा असतील, आमच्या हत्ती आंबिरे साहेब असतील. मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो, एखादं काम करता येत नसेल तर करू नका, काही अडचण नाही. परंतु किमान करत असेल त्याला तुम्ही जर डिस्टर्ब करत असाल, त्याच्याबद्दल चुकीचा मेसेज देत असाल, तर मला वाटतं याच्या एवढं पाप नाही की त्या पाप पुण्याच्या भानगडीत पडणार नाही. परंतु हे निश्चित पाप आहे आणि हे फार दुर्गुण आहे. आजचा आपल्याला मला आजचा जो माझा सत्कार केला त्या सत्कारानिमित्त माझा हा संदेश आहे या दोघांकडे बघून, कृपया तुमच्यावर होत असेल एखाद्या कार्यकर्त्याला तर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका घ्या. त्याच्यासमोर गतिरोधक निर्माण करू नका. करता येत नसेल शांत बसा, काय अडचण आपल्या माणसाला मोठं आपण शांत बसा. जर करताच येत नसेल, पण जे खरं काम करायला, जे रक्ताचं पाणी काम करायला आम्हाला माहित आहे, सांगा आता काय रोजचं काय आम्ही काम करणार आहोत. लातूरला गेले खिशाने 4,000 रुपये टाकून टीचरला गेले, इतर खर्च 2-3,000 रोज. आता उद्या जवळ्याला मोर्चा तिथे चाललो मी, पैसे देणार काय रुपये देऊ शकत नाही. मला सांगा तुम्ही, कार्यकर्ते जे असे आहे त्यामुळे आमचे गायक भाग्यवान आहेत. ऍडव्हान्स भेटते, पामलेटवर मोठं नाव, रात्रभर देणगी सुरू. आणि मला सांगा तुम्ही जेवण चांगलं द्यायला विचारतात, काय करू जेवायला. कार्यकर्ते त्या मनानं दुर्दैव आहेत. आमचा विचार कोणीही करत नाही. त्याला वाटतं कार्यकर्ता म्हणजे याला गव्हर्नमेंटची फंडी काय, हे तर अन्याय झाला, आला कसा नाही. पुढे गेला त्या आंबेर साहेब, पुढे गेला तुम्ही, जसं काय गव्हर्नमेंट पेमेंट द्याला आम्हाला आणि तो त्या अधिकारवाले. तरी पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो. साधी गोष्ट आहे का, विचार करा. किमान कौतुक करा, बाकी काय देता येत नसेल देऊ नका, किमान हे करा. परंतु आज खरंच मी नर्वस झालो होतो की मला कळत नाही, कारण माझा विषय तर समजत नाही. खूप वर्गीकरणाची बैठक त्याच्याला आपण बोललं पाहिजे. स्टार्टअप कार्यकर्त्यांनी असं केलं की टोटल म्हणजे मला असं टार्गेट करून बोललं सगळं. याच्या अगोदर संयोजनाला बैठक झाली, मला वाटते 8 तारखेची का, त्या ठिकाणी मला टार्गेट केलं. आणि मला खरंच दुःख वाटतं, आपण समाजासाठी काम करावं की नाही. कारण विचार करा, माझ्यासारखा संविधान वाचलेला, हत्ती आंबेरी सारखा संविधान वाचलेला, माधव दादासारखा मान्यवर, तो संविधान कधीच मोडत नाही. माझा एकच व्हिडिओ टाका, मी मागच्या जरी म्हणला ते अगोदर हे खुलासा केलेला आहे, माझी भानगड मातक समाजासोबत नाही, पण कोणी बौद्ध समाजाला टार्गेट करत असेल त्या हरामखोरांनी मागत्याच म्हणतो. व्यक्तीबद्दल बोललो मी, समाजाबद्दल बोलायला का मी काही मूर्ख नाही. परंतु असे काही लोक की आपला माणूस मोठा व्हायला मात्र काहीतरी निमित्त शोधायचं आणि त्याचा भाऊ करायचा, त्याला समाजातून कसं संपून टाकता येईल. पण त्या भैयाला माहित नाही की अरे हत्ती आंबेरी साहेबांसारखे माणसं समाजात, माधव दादा सारखे सुद्धा समाजात माणसाला ततला ते कशामध्ये येतील. ते या ठिकाणी पुरावा भेटलेला आहे. मला आनंद वाटलेला आहे. म्हणून या 2 भीमसैनिकांसाठी मला 2 ओळी आठवल्या. शेर विसरला होतो मी 10-15 वर्षापूर्वी शेर तो मारायचं, तर आता आठवला मला. तुफानों में दिया जलाता है वो है भीमसैनिक, तूफानों में दिया जलाता है वो है भीमसैनिक, पत्थरों में फूल खिलाता है वो है भीमसैनिक. कुछ लोग जीकर भी मरते मगर जो मरकर भी जीता है वो है भीमसैनिक. आणि खरं या 2 भीमसैनिकांनी माझी ताकद वाढविण्याचं काम केलं. आणि मला आनंद वाटला की असंच आपण एक, ठीक आहे बॅनर आपलं महत्वाचं नाही, शेवटी आपलं आता आपण रक्त एक शब्द वापरतो आहे की नाही, किंवा जातीचे म्हणून वापरतो, हे बॅनर आहे आपल्याला तोडण्यासाठी. आणि म्हणून
आपण एकमेकाला पॉझिटिव्ह राहून एकमेकाला हातात हात घालून आपण पुढची लढाई लढण्यासाठी सज्ज राहावं एवढा मी मेसेज हे करतो. आणि दोघांनी माझा सत्कार केला. खरं पाहिलं तर ही माझ्यासाठी ती एक टॉनिक आहे. सत्कार म्हणजे बाकी काही नसतं, एक एनर्जीचं काम करतं. सत्कार म्हणजे तुम्ही केलेल्या कामाला ते एक अनुमोदन असतं, ते एक पाठिंबा असतो. सत्कार म्हणजे तुम्हाला एक ती ताकद असते जी स्लाईन मधूनही भेटत नाही. काय काय गोष्टी जे मेडिकल मधून भेटत नसतात, एक लक्षात त्या शब्दामधून भेटा. आणि आज खऱ्या अर्थाने मला ताकद देण्याचं काम या दोन्ही भीमाच्या वाघाने केले. मी दादाला परत गैरसमज दूर करतो. मी आताच्या विषयाला अनुसरून बोलत नाही. जेव्हा पाठीमागच्या विषयाला तेव्हा ती मला साथ दिलेली आहे. एकतर त्या दुर्बल कारण नाही, विषय आताचा होता म्हणून मी आताच्या बद्दल बोलत आहोत, त्यामुळे विषय नाही. आणि खरंच असे समाजामध्ये दोन वाघ आहेत की आपल्या कार्यकर्त्याला ते म्हणजे निगेटिव्ह करत नाहीत, त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतात. आणि थोडाफार आमच्या जे दुर्गुण होता माझ्यामध्ये समजा त्या दोघांकडे बघून ते सुद्धा निघून जाईल एवढा मी या ठिकाणी शब्द देतो. खरंच या दोघा एवढी मानता माझ्यातही नव्हती की इतराला मोठं समजावं. आम्हालाच वाटत आहे मोठं वाटायचं, पण ही गोष्ट असं वाटायचं. तुमच्या दोघांकडून बघितल्यानंतर जे काय माझ्या दुर्गुण असेल ते 100% निघून जाईल. आणि यापुढे जे आपल्या नंतर जे पिढी येणार आहे, जे कार्यकर्ते आहेत आपल्या पुढचे ज्युनियर, त्यांना सुद्धा या दोघांचा आदर्श घेऊन त्याला मी 100% सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला मी असं म्हणजे पॉझिटिव्ह करून त्याचं बळ वाढवण्याचं काम करेल. आणि परत या दोघांनी माझा सत्कार केला, मी आभार मानणार नाही, कारण या वाक्याबद्दल फार मोठा इतिहास आहे. हे वाक्य ऍक्च्युली माझं सुषमा अंधारेचं नव्हतं, म्हणजे रियालिटी म्हणजे. कारण सुषमा अंधारे तर माझं असं नातं होतं की तिला माझ्याशिवाय कोण नव्हतं. माझ्या घरी 10 वेळेस मुक्काम केला तिने, ते सगळे होते साक्षीला. आणि साहेबराव दरेकरांच्या घरी केले. तिच्या लग्नाला कपडे मी घेतले होते. तिची एक नाही तिच्या घरी आम्ही मुक्काम केला होता. साहेबराव दरेकरचा गंगाखेडला एक गुन्हा दाखल झाला होता, जामीन केली. तिथून आम्ही सुषमा अंधारेच्या घरी गेलो. आणि तिनं लपून आम्हाला काय आई खतरनाक होती का होती की माहित नाही, लपून आम्हाला स्लॅबवर झोपून घातलं आणि एका धागा जेवून घातलं. आणि धागा जेवून घातलं वाघमारी नावाचा तिचा झोपून घातलं सोबत येणे तर नाही. तिची आई होती खतरनाक होती काय मला माहित नाही. ती आईला भीत जर असं थोडं दरवाजा काढताना आई काय म्हणजे काय माहित नाही ते घर होतं. तर त्यावेळेस ते ताईच्या अगोदर मी मग ताई म्हणल्या ते वाक्य सोडून दिलं की मी आपल्या माणसाचे आभार मानू शकत नाही, कारण आभार परक्याचे दुसऱ्याचे मानायचे असतात, त्यांच्या आभारातून राहू इच्छितो. आणि असं या दोघांचं आमचं वय कमी जास्त असेल याला काही चालणे किंमत नाही, परंतु माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की माझ्यापेक्षा त्यांच्याकडे अनुभव जास्त आहे, त्यांचा अभ्यास जास्त आहे. आणि म्हणून ते मला माझ्या आंबेडकर चळवळीत सहकारी म्हणून दोघे मला मार्गदर्शन करण्याचं काम करतील एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत मी त्यांच्या आभारातच राहू इच्छितो. थांबतो. जय भीम, जय श्रीराम.